लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजपने प्रचाराचा जोर कायम ठेवत आज प्रचार रॅली काढली आहे। मतदारांशी थेट संपर्क साधत विकासाचा मुद्दा मांडण्यासाठी काढण्यात आलेल्या या रॅलीला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसून आला। सिडकोतील पवन नगर स्टेडियम, पवन नगर स्टॉप, मटन मार्केट, उत्तम नगर, सेवा मेडिकल, बागलान चहा, शिवपुरी चौक, बौद्ध विहार, 24 तास मेडिकल, सुषमा ट्रेडर्स, राजरत्न गार्डन मार्गे महाकाली चौकात रॅलीचा समारोप झाला। यावेळी भाजपचे अधिकृत उमेदवार दीपक सुधाकर बडगुजर, योगिता अपूर्व हिरे, छाया दिलीप देवांग, भूषण सुरेश राणे या रॅलीत सहभागी झाले होते। भाजपचे झेंडे हातात घेत कार्यकर्ते आणि समर्थक घोषणाबाजी करत मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। यावेळी दीपक बडगुजर, अपूर्व हिरे आणि योगिता हिरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे। आज आम्ही चारही उमेदवार महारॅलीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचा झंझावात प्रभाग क्रमांक 29 मध्ये निर्माण करत आहोत आणि आम्हाला विश्वास वाटतो की प्रभाग क्रमांक 29 मधील जनता आम्हाला प्रचंड मतांनी विजयी केल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। 29 मधून आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व अधिकृत उमेदवार अ गटाचे दीपक भाऊ बडगुजर, ड गटाची मी योगिता अपूर्व हिरे, क गटाचे छायाताई देवांग आणि ड गटाचे भूषण भाऊ राणे, आम्ही चारही उमेदवार आज इथे आपल्या 29 प्रभागामध्ये प्रचार रॅली काढलेली आहे। अनेक ठिकाणी आम्ही घरोघरी जातोय, अतिशय चांगल्यारीत्या प्रतिसाद मिळतोय आम्हाला। घरोघरी जाऊन आमचं औक्षण केलं जाते, स्वागत केलं जात आहे। भारतीय जनता पार्टीकडनं आम्ही सगळे मतदारांना विनंती करतोय की तुम्ही सर्वजण आम्हाला पाठिंबा द्या, आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, जेणेकरून आपल्या भागातील ज्या काही समस्या आहेत त्या आपण सगळ्याच समस्या दूर करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा प्रयत्न करणार आहोत। क्रमांक 29 मधल्या चारही उमेदवारांची रॅली ही प्रभाग क्रमांक 29 मध्ये आपण काढलेली आहे आणि मोठा प्रतिसाद जनतेच्या या रॅलीला मिळतोय आणि त्यामुळे निश्चित मला खात्री आहे की भारतीय जनता पक्षाचे चारही उमेदवार हे प्रचंड बहुमताने विजयी होतील आणि जनतेनं मागच्या वेळेला सुद्धा जसा भारतीय जनता पक्षावर विश्वास दाखवला तसा याही वेळेला भारतीय जनता पक्षावरती जनता पूर्ण विश्वास दाखवेल आणि विकासाला मतदान करेल याची मला खात्री आहे। रॅली दरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। विकास कामे, नागरी सुविधा, स्वच्छता तसेच मूलभूत प्रश्न सोडवण्यावर भाजपचा भर राहणार असल्याचा यावेळी संदेश देण्यात आला। या प्रचार रॅलीमुळे भाजपच्या प्रचाराला अधिक चालना मिळाल्याचे चित्र दिसून येत असून पुढील काळात मतदारांशी संपर्क अधिक वाढवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय। शुभम तोडकरी, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।